नमस्कार मैत्रिणींनो, रोज वापरण्यात येणाऱ्या किचन टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. आलूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून येते, त्याला पीठ लावताना आधी तेल लावा, यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. 2. कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घालावा, म्हणजे पराठे थेपले मस्त खुसखुशीत होतात. 3. पनीर आणल्यावर आपण फ्रीज मध्ये ठेवतो, त्यामुळे पनीर कडक होते. ते पनीर मऊ बनण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा, किंवा मायक्रोवेव्ह असेल तर 1 मिनिट गरम करा, लगेच पनीर सॉफ्ट होते. 4. जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर बारीक केलेले शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला, यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो. 5. मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे मस्त छान कुरकुरीत होतात. 6. डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून 1 चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी, यामध्ये डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात. 7. मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी, जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते. 8. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला, त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते. 9. वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेली लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे, यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो, त्यामुळे वरण चविष्ट होते. 10. काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावर वाटून घ्या, नाहीतर भाजी कडवट होते. 11. दही लावण्यासाठी गिजन असेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा, सकाळी दही तयार होईल. 12. दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची 2 ते 3 पाने त्यात टाकून जरा गरम केल्यास झटपट वास निघून जातो. 13. भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते, अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारे जळजळ थांबते. 14. भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढई ऐवजी लोखंडी कढई वापरावी. 15. लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय